हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी कियानला कृष्ण बनवायचं ठरवलं आहे. तर त्यासाठी मला काही विटॅमिन सीची टॅब्लेट खाते सो ती मध्ये मध्ये येते. तर मला कियानला कृष्ण बनवायचं आहे आणि त्याचे काही कपडे, काही अशा गोष्टी आहेत ज्या मला आणायच्या आहेत मार्केटमधून, त्यासाठी मी जाते आहे. बरं, त्याला माझी काही कामं पण आहेत, ते पण मला करायचं आहे. तर आजचा दिवस थोडासा माझा असं जाणार आहे, पण बघूयात त्यातनं पण काय हॅपनिंग होते का. आता जस्ट मी पावसात भिजून आली, थोडीशीच भिजली पण पावसात भिजून आली. मी माझ्या लुकसाठी काही गोष्टी घेतल्या आहेत, कियानसाठी काही घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. पहिले मी जेवून घेते. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मी भजीची ऑर्डर दिलेली आणि फोनवर बोलत बोलत निघून आली आणि कॅन्सल झालं. पण ठीक आहे, असू दे. आता आईने जे काय केलं ते आपण खाऊया आणि तुम्हाला मी दाखवते मी काय काय आणलंय ते. आईने छान गरम गरम खिचडी भात केला आहे आणि तो मीच सांगितलेलं तिला करायला छान वाटतं म्हणून. आणि भिजल्यावर खिचडी भात खायचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि सोबत मी काय केलं आहे की पापडी घेतली आहे, असंच क्रिस्प एलिमेंट म्हणून. तर पटकन जेवते आणि तुम्हाला मी दाखवते मी काय काय आणलं आहे. तर आज मार्केटमधून मी काय शॉपिंग केलं ते मी तुम्हाला दाखवते. कियानसाठी मी कृष्णाचा ड्रेस आणला आहे, ही व्हाईट धोती आणि त्यासोबत असा व्हाईट असं कुर्ता. आणि माझ्यामध्ये हे कमरेला का डोक्याला बांधायचं आहे, मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण हे पण आहे सोबत त्याच्या. आणि वेस्ट मी तुम्हाला अजून दाखवते. एक छोटीशी बासरी आणली आहे. हे 2 मोरपंख आणलेत जे मी कुठेतरी यूज करीन नक्कीच. आणि बाकी शॉपिंग मी माझीच केली होती की मला पण कियानसोबत फोटोशूट करायचं, सो माझी पण मी थोडीशी शॉपिंग केली, ते पण मी तुम्हाला दाखवते. माझा मी एक जो लुक करणार आहे तो व्हाईट कलरचा माझा लेहंगा किंवा ड्रेस असणार आहे. सो मी त्याला अनुसरून आणलं आहे सगळं. म्हणजे ही जी व्हाईट अशी मोती आहे, म्हणजे डायमंड आणि मोती वर्क आहे त्याचं, ही हे आणली आहे. अजून एक बेसिक कोंब आहे जी ह्याच्याशी रिलेटेड नाही आहे पण हवी होती म्हणून मी घेतली. आणि हे मिक्स असे कलरचे बँगल्स आणले. लेन्स जे माझे रेग्युलर लेन्स आहेत ते सापडतच नाही आहेत कुठे ते, म्हणून मी हे नवीन आणले. आणि पॅकेटमधनं खाली पडले ते कानाला घालतात ना, ते पण आणलं आहे तर पॅकेटमधून. आणि हे असे दिसतात तर मग चमकत आहेत असे इयरिंग्ज आणलेत. आणि मेन माझ्याकडे ना, मी जे आत्तापर्यंत कियानला जे शूट वगैरे करायची, फोटो वगैरे त्याची काढायची, त्याच्यात गंधाचा वापर होतो. ते कलरचं गंधाची डबी मिळते माहिती ना गोल, ती घेतलेली होती. खूप टाईम माझ्याकडे तीच होती, पण ते सुकलेत, रंग खुलत नाहीत, काय काय त्याचं पाणी पण झालेलं आहे. म्हणून मी जे मेन जे कलर लागतात मला नेहमी त्याला किंवा कोणाला फोटोशूट करायला, तर व्हाईट आणि मरून कलरचे हे गंध आणले जी मी पण लावायचा प्रयत्न करीन. पण कारण टिकलीची मला ॲलर्जी आहे, सो बघूया ह्यांनी मला काय त्रास होणार नाही. हे आणलं. आणखीन काही नाही, एवढंच घेऊन आली. आणि आमच्या पगूचं खाणं संपलेलं, हे पेडिग्री आणले पप्पीचं. बस मार्केटमधनं हे घेऊन आलेली आहे मी. आणि जो शूट मी करणार आहे की आमचं आणि माझं, तर मी उद्या करणार आहे. कारण आज जे आमच्या काकी आहेत, म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात, त्या खूप छान मेकअप किंवा त्यांचं छोटं घरीच त्यांचं पार्लरचं सेटअप आहे. तर त्यांना खूप इच्छा आहे माझी मेकअप करण्याची आणि मला पण त्यांच्याकडनं करून घेण्याची खूप इच्छा आहे. ते माझं मेकअप करणार आहेत, केस वगैरे सगळं रेडी करणार आहेत मला, ते आम्ही उद्या शूट करणार आहे त्याचं. तर उद्याचा आपण भाग तुम्ही बघाच नक्की की आम्ही उद्या काय कसा मेकअप करतो, कियानला मी कशी रेडी करते, दरवेळेला काय स्ट्रगल असतो माझा कियानला रेडी करण्यामागे. तर ते पण तुम्ही उद्या बघा. उद्याचा भाग पण छान असणार आहे. लवकर आम्ही सुरुवात करणार आहे करायला सगळं, जेणेकरून कियान पण कंटाळणार नाही, आमच्या लाईटमध्ये चांगले फोटो येतील वगैरे. तर ही थोडी बहुत मी शॉपिंग केली होती. आता आपण बघूया पुढे काय करते मी. खिचडी खाता खाता आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूयात आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, जो खूप एक्साइटिंग असणार आहे.
आणि कदाचित तो 2 पार्टमध्ये सुद्धा येऊ शकतो. तर तुम्ही आजचा व्लॉग पूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.